नामस्मरण हा खऱ्या अर्थानं धर्म आहे. आतापर्यंत इथपर्यंत झालं. आणि देव नामस्मरण करतात प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होतात असं भगवंताचा ब्रीद आहे. तसंच त्रेतायुगामध्ये सिंधुरासुर नावाचा खूप मोठा दैत्य मिथिल देशामध्ये गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी, त्याची पत्नी उग्रा सत्वशील आहे, भगवंताची भक्ती करतात, सेवा करतात, प्रजेचं संरक्षण अगदी आई बापाप्रमाणे करतात. परंतु संतती नसल्यामुळं जीवनामध्ये दुःख आहे. महाभारत रामायणाचा अति उच्चतम कोटीचा सिद्धांत आहे. दशरथ राजाने कैकेयीला बरोबर घेऊन दैत्यांची बाजू संपवली, देवांना विजय मिळवून दिला. देवांचे गुरु बृहस्पती दशरथ राजाचा सत्कार करायला लागले. त्यावेळेला दशरथ राजाने मान खाली घातलेली होती, डोळ्यामधून पाणी गाळत होते. देवांचे गुरु बृहस्पती त्यांनी विचारलं, राजा दैत्यांना हरवलंय, देवांना विजय मिळवून दिलाय, तरलोकाचा मालक होण्याची पात्रता तुझी असताना, एवढं मोठं वैभव तुझ्याकडे असताना, एवढी मोठी शक्ती असताना डोळे पाण्यानं भरलेले, तुझ्या डोळ्यातून पाणी गळतं, याचं कारण काय? दशरथ राजानं त्यावेळेला सांगितलं, ही परंपरा चालवण्याकरता कोणच नाही. पुत्र हिनशमे राज्य सर्व दुःखाय कल्पते. महाभारत रामायणाचा अति उच्चतम कोटीचा सिद्धांत आहे. कोटी संतती नाही, करायचे काय तुमचा सत्कार्य. चक्रपाणी राजाची सुद्धा अवस्था अशीच आहे. काय करा, एवढा ऐश्वर आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, पण संतती नाही. मला कधी कधी या गोष्टीचा सुद्धा कधी कधी विचार करावा लागतो. बऱ्याच लोकांना वाटतं लग्न झाल्यावर बरं चालतंय, पण बापूंना असं बोलल्यावर राग बी येतोय. बापू म्हणतात हे असं सांगता कशाला, पण नाही सांगावं तर ह्या सुद्धा गोष्टी कळतच नाही. लग्न झाल्यावर बरं चालतंय असं वाटत असेल, ज्यांची झाल्या ती त्यांच्या गाठी घेऊन बघा. आज 10% नवीन मुलं गळ फास घेऊन मरते. ती 10% मुलांचा संसार उघड्यावर पडलेला फास बघायला मिळतात. सुख आहे का? लग्न झाल्यानंतर काही जणांना वाटतं मुलं बाळ झाल्यावर सुख आहे.
ज्यांना झाल्यात त्यांच्या गाठी घेऊन बघा. ज्यांना 4-4, 5-5 आहे ती त्यांची आई आणि बाप पोर बांगल्यात बापानं बांधलेल्या आणि म्हातारी बंगल्याच्या बाहेर झोपडी टाकून राहतात. ही मी अनुभवलेलं आणि प्रत्यक्षात उदाहरण दाखवून आवा. माझ्या डोळ्यासमोर उदाहरण आहेत. मी असल्याशिवाय पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. मुलं सुद्धा सांभाळतील असं काही सांगता येत नाही. कशामध्ये सुख आहे? या सुखाचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेला सुख नावाची वस्तूच या विश्वामध्ये नाही. आहे ती भगवंताची माया आहे. दैवी हशा गुणमयी मम माया दुरतया मामेवय प्रबोधन्ते माया मेतम करन्ति ते. आणि ज्ञानोबराय म्हणतात या मायेचा अंमल सत्य लोकातल्या बुरुजापर्यंत आहे. पुनरावृत्तीचे उभळे जळमती सत्यलोकीचे हुंडे गाहे गडबडती धोंडे ब्रह्मगोळाचे असं म्हटले. या मायेनं ब्रह्मदेवापर्यंत सत्य लोकापर्यंत बुरुज दासळलेला आहे. तुमचं आमचं काय घेऊन बसलेलं आहे? परिणाम सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. खिंडता दिशाशी पावला माया वेष्टीला. जनबरेच्या 2-3 ओव्या सांगून पुढे निघतो. या संसारामध्ये याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे असं म्हणणं म्हणजे कमलकंदानी दरधुरी नांदणूक एकीची घरी पराग शेवीचे भ्रमुरू एरो उरे चितलोची पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी तुचीची पदरा आड आहेरुनी गोचिड अशुद्ध कायम शेविती आगा विषाचे कांदे वाटून तयाचा रस गहिजे पिळून तया नाम अमृत ठेवून जेवी अमर होणे का शीश घालून काढले पायीच्या खंती बांधले तेवी मृत्युलोकीचे भले उपराटे जिने म्हणून मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. हे ज्ञानोबरांची भाषा. मी काय सांगावं बाप्पा पाटील त्या बाबतीमध्ये काय बोलावं? हे ज्ञानोबरा सांगतात विस्तव टाकलाय पलंगावरती विस्तव असं लाल बुंद निकर आहे आणि त्या विस्तवावर सांगितलं लय दमून आलाय तुम्ही झोपा ह्याच्यावर येईल झोप. त्या विस्तवाचा निखारा ज्या पलंगावर टाकलाय त्या पलंगावर झोपल्यानंतर झोपतर नाही पण अंग भाजून गेल्याशिवाय राहणार नाही. तसं संसार रूपी पलंगावर झोपणं म्हणजे विस्तवाच्या निखाऱ्यावर झोपण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये सुख नावाचा विषय नाही. का बोलत होतो मी? चक्रपाणी राजाला मुलगा नाही म्हणून राजा दुःखी आहे. सर्वस्व सभाजमा भरवले आणि सभेमध्ये सगळ्यांना सांगितलं मी तुमच्याकरता एवढं सगळं करतोय पण पोटी संतती नसल्यामुळं मी नाराज आहे. त्यामुळं मला असं वाटतं सर्वस्व तुमच्या प्रधानजीच्या स्वाधीन करावं आणि मी जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी. सगळ्या लोकांनी मान्य केलं. तपश्चर्या केल्यानंतर तरी आपल्या राजाला मुलगा होईल म्हणून लोकांना आशा वाटली. लोकांनी होकार दिला. प्रधानजीच्या स्वाधीन सर्व राज्यकारभार केला गंडकी नगरीचा. आणि चक्रपाणी राजा आणि राजाच्या पत्नीचं नाव उग्राय दोघ जण जंगलामध्ये गेली तपश्चर्या करायला सुरुवात केली. तपश्चर्या करायला सुरुवात केली तर करिता तपे काम क्रोध खवळती नित्य नित्य ज्ञानी अभिमान वाढवती करता तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती होती. या न्यायाप्रमाणे वेद दैनाचे झाले अथवा यज्ञाचे शेताची पिकले तपोहनाची जोडले सर्व सुहनाची. या न्यायाप्रमाणे तपश्चर्या चालू झाली. देव आले नाही कारण देवाला माहित होतं यांच्या 7 जन्मामध्ये यांना संतती नाही. एखादी गोष्ट देवाला देव म्हणून ज्यावेळेला करता येत नाही त्यावेळेला देवच संत रूपाने अवतीर्ण होता आणि देवाच्या कार्यामध्ये बदल करतात. त्याच्या कपाळातच लिहिलंय 7 जन्म याला संतती नाही आणि लिहिणारा मीच आहे आणि मीच प्रसन्न होऊन समोर गेलो आणि त्याला म्हणलं वरंबृही माग काय पाहिजे ते मला मुलगा नाही आणि मीच लिहिलंय तुला 7 जन्म मुलगा नाही. देवाला देता येईल देता येणार नाही म्हणून देवानं शौनक नावाचे ऋषी पाठवले. गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी ध्यान करत बसलेला आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे कुवारे पांडुरंगा
शौनक ऋषी आले. शौनक ऋषींनी समोर उभा राहून मस्तकावरती हात ठेवून सांगितलं, वरपुरही मागा काय हवंय? मुलगा नाही, संतती नाही, त्याच्याकरता ध्यान करतोय भगवंत असून. शौनक ऋषीने सांगितलं, काही काळजी करू नका, होईल मुलगा तुम्हाला. प्रसाद दिला. राजा आणि राणी प्रसाद घेऊन घरी आली. प्रसाद खाल्ला आणि लक्षात आलं राणीच्या पोटामध्ये गर्भ आहे म्हणून. 4-5 महिने होईपर्यंत काही नाही. 4-5 महिन्यानंतर पोटामध्ये जो असणारा गर्भ आहे त्या गर्भाचा त्रास होऊ लागला, दाह होऊ लागला, चैन पडेना. मोठं भांड घ्यायची, त्या भांड्यामध्ये पाणी भरायची, त्या पाण्यामध्ये राणी बसायची. सर्व थंड शरीर राहण्याकरता सर्व प्रयत्न केले, परंतु शरीर काही शांत होईना. शेवटी समुद्रामध्ये जाऊन बसायचा निर्णय केला. 7व्या महिन्यापासून 8वा महिना परिपूर्ण होईपर्यंत समुद्रामध्ये बसली. 1 महिना तरी सुद्धा दम निघेना. ज्यावेळेला सहन होत नाही, अनावर झालं की तो गर्भ असून तरी काय, पोटाचा गोळा असून तरी काय, पुत्र असून तरी काय, तो गर्भ समुद्रामध्ये सोडून दिला. राजा आणि राणी परत घरी आले. समुद्रानं राजाच्या राणीचा गर्भ आहे, राजाचा गर्भ आहे. हा भूमिपाळ आणि भूमिपाळाचा मुलगा आहे म्हणून समुद्रानं त्या मुलाचा गर्भ 1 महिना 9 दिवस व्यवस्थित सांभाळला. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर गर्भाशयातून ते बाळ सुंदर अशा प्रकारचे बाहेर आले. 4-6 महिने त्याला सांभाळलं, वाढवलं आणि 4-6 महिन्यानंतर समुद्रानं ब्राह्मण काकाचं स्वरूप धारण केलं. बाळ वठीमध्ये घेतलं आणि त्या बाळाला घेऊन गंडकी नगरीला चक्रपाणी राजाच्या दरबारामध्ये गेले. आवाज दिला, राजे मुलगा नाही म्हणून तुम्ही रात्रंदिवस ध्यान करताय, पण मी तुम्हाला मुलगा देण्याकरता घेऊन आलोय. आपण कोण आहात? मी समुद्र आहो. आणि राणीनं हा गर्भ समुद्रामध्ये सोडल्यानंतर तो गर्भ घेऊन मी तुमच्याकरता आलोय. हा तुमचाच मुलगा आहे. समुद्राला दुसरं नाव आहे सिंधू अशा प्रकारचं. आणि म्हणून समुद्रानं मुलगा आणला. समुद्राच्या साक्षीनं मुलाचं नामकरण विधी केला आणि त्या मुलाचं नाव समुद्रानं मुलगा आणून दिला म्हणून सिंधू अशा प्रकारचं नाव ठेवलं. आता राजाचा मुलगा आहे, तो कसा वागू शकतो, काय सांगतो, कसा राहू शकतो, ही पुन्हा डोक्याच्या बाहेरचा विषय आहे सगळा. कारण ज्ञानोपरायांनी 8व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकावरती बोलताना असं म्हटलेलं आहे, इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारते सर्वभूतानि सम्मोह स्वर्गयन्ति परन्तप विठ्ठल. समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोह स्वर्गयन्ति परन्तप. उद्या सांगतो, याचा अर्थ नाही सांगत मी, एवढा वेळ नाही आपल्याला. तरी अर्जुना थोडीशी गोटी सांगिजेल परीशी जेत अहंकार तनु शिवाला पडले. तया दोघा पासव झाली इच्छा हे कुमारी जन्मली द्वेषेशी मांडली वराडिकर. तया दोघा पासव झाला द्वंद्व मोह जन्मला नाजे आणि वाढविला अहंकार. नेवाई नागवे सोडो धृतीशी सदा प्रतिकूळ आशारशे दोंदिलो वाढेला संता. असंतुष्टीच्या मदिरा मत्त होऊनी धनुर्धराना विवेकाच्या ओरा विकृतीशी. तेने भुके भांबावले संसाराच्या आडवा माझी पडले आणि महादुःखाचे घेतली दांडे वरी.
कुणीतरी मोबाईल एक गोष्ट टाकली होती, मुलाचा लाड करा पण इतका बी लाड करू नका की ती पायातली काढून आणल. करा लाड पण एवढा बी लाड करू नका, असं कुणीतरी मोबाईलला टाकलेलं. त्याविषयी सोडून ते आपल्या काय कक्षेत बसत नाही. मला महत्वाचा मुद्दा आहे. आणि तो राजाचा मुलगा असा गंभीर स्वरूपाला वागायला लागला, ऐकायला तयार नाही. राजाला वाटलं अरे आपण राजा आहे, मुलांना जर असं वेड्यासारखं केलं तर कसं काय करायचं. त्याला तपश्चर्याला लावायचं ठरलं आणि तपश्चर्या करायला गेला. आणि त्यानं तपश्चर्याचा आरंभ कोणत्या देवाचा केला तर सूर्याची तपश्चर्या केली. सूर्य प्रसन्न झाला आणि सूर्याने सांगितलं कीर्तनात द्यावं, लगेच प्रसन्न होते. इतर वेळेला होत नाही. कीर्तनामध्ये लग्नाची बैठक जमती, लग्न घडतं, पाहुणी रावळी जेवायला बसते, ती नवरी नांदायला जाते, तिला मुलं बाळ बी होत्या, ती त्यांची लग्न होत्या, ती सोडून बी देते, ती उचलून आपटते, ती कीर्तनामध्ये हे सगळं होत आहे. सूर्यदेव प्रसन्न झाले, काय पाहिजे मला मरण नको. सूर्यदेवाने सांगितलं मृत्यू लोकांमधला तसा नियम नाही, कारण ज्याच्याकडे सृष्टीच्या उतरणी रचायचं काम आहे त्या ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतंय. ब्रह्म भुवन लोका पुनरावृत्ती मामपेत्य लोकं ते पुनर्जन्म विद्यते कैसे थोरवेच मान पाहे पाजो सृष्टी बीजांचा साठो पाते तेही तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. ब्रह्मदेवाला मरावं लागतंय, तुझं काय घेऊन बसलं आहे. पण मरावंच लागत असेल तर जेणेकरून मरणावर विजय मिळवता येईल असं काहीतरी मला साधन द्या. सूर्यदेवानं त्याला अमृताचं जेवण घातलं आणि त्याला सांगितलं जोपर्यंत तुझ्या पोटात अमृत आहे तोपर्यंत तुला कोणीही मारू शकणार नाही. सूर्यदेवानी अमृत दिलं ना, अमृत खाल्ल्यानंतर मृत्यू लोकांमध्ये स्वैराचारासारखा वागू लागला. देवांना त्रास, ऋषींना त्रास, राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याधे वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म या पाशी जायने त्रिवाहे तोय सांग कसे बुडविला धर्माधर्म झाला भार सोसवेन भार मदात ब्रह्मा इंद्राने बरोबरी शिव चालिले सर्वोक्षराधीशी नामा म्हणे आता करतील स्तुतीने सावधान चित्ती पुरुषाय श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगव्यापक जनार्दन सगळ्या देवांनी एकत्रित मिळून भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. देव प्रसन्न होईना. आपण करतो ते साधना चुकीची आहे का म्हणून देवगुरु बृहस्पतीला बोलावलं आणि देवगुरु बृहस्पतीने सांगितलं तुम्ही इतकी जरी साधना केली तर देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही. त्यापेक्षा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा, भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय. देव गणपती हा शब्द ज्याची गणना पर्यायाच्या पलीकडे करता येत नाही, आपली बुद्धीच तिथपर्यंत जाऊ शकत नाही, असं ज्याचं स्वरूप आहे त्याचं नाव गणपती आहे. अशा प्रकारे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा. आणि मग याच्या पुढे म्हणलेलं आहे देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदास अवतारी वैष्णव गण शिव गण जेवढं गण आहे त्या सगळ्या गणाला जो काबूत ठेवतो त्याचं नाव गणपती. गणाचा पती, सगळ्या गणांचा मालक आहे, त्याला गणपती म्हणायचं. असा हा गणपती म्हणजे जगाचा बाप. देवगुरु बृहस्पतीने सांगितलं त्याच्या नावाचा जप करायला. मग म्हणलं हे जरी जप केलं तरी काय करावं लागेल. नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये कैलासावर शंकराला पार्वतीला या सिंदूरासुर नावाच्या दैत्याला त्रास दिल्यामुळं पंचवटीच्या ठिकाणी शंभू महादेव आणि पार्वती माता आलेल्या होत्या. दोघ जण एकत्रित एके दिवशी बसली. या जगामध्ये या त्रिभुवनामध्ये कृता त्रेता द्वापर आणि कली या चारी युगामध्ये पहिल्या वेळेला जर वारी कोणी केली असेल तर ती शंभू महादेवानी वारी केली. आदिनाथ उमा वीज प्रगटले मच्छिंद्राला धले सहन पार्वती आई साहेबांनी
सहज बसता बसता विचारलं, अहो देवगुरु बृहस्पतीने सांगितलं आणि जगाच्या उद्धाराचा काहीतरी मार्ग तुम्ही आम्हाला सांगितला पाहिजे. पार्वती आईसाहेबाला सांगायला सुरुवात केली. शंभू महादेव म्हणतात, तू फक्त देवगुरु बृहस्पतीने सांगितलं त्या मंत्राचा जप करत राहा. 12 वर्ष तू जप कर. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप पार्वतीनं रात्र दिवस 12 वर्ष केला. काही ठिकाणी सांगतात 12,000 वर्ष केला. किती काय वर्ष करणार, गायनं दूध दिले ना, शाट टाकून प्यायचं. भलं 12 वर्ष करू, 12 दिवस करू, 12 महिने करू, नाही तर 12,000 वर्ष. आपल्याला मुद्द्याला गाठ घालायची. आणि त्या मंत्राचा जप चालू असताना मळवटीची मूर्ती करत होते आणि त्या मूर्तीमध्ये संजीवनी मंत्राचा प्रयोग झाल्यामुळे ती मूर्ती जिवंत झाली. बाळ हालायला लागले. देवांच्याकडे आबा एक सांगतो आणखी गंमत बर का, जाता जाता आठवली म्हणून. आतापर्यंत विज्ञानानं एवढं संशोधन केलंय की यंत्राचा माणूस तयार केलेला 100 माणसांची कामं कारखान्यात करतोय. एक माणूस 100 माणसाचं काम यंत्राचा माणूस करतोय. काय म्हणायचं त्याला? रोबो. वा वा, हुशार, अभिनंदन तुमचं. त्याला रोबो म्हणायचं. ती माणसासारखं काम करतंय, बटन दाबतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, सगळं काय. पण जरी एवढ्यापर्यंत विज्ञान गेलं असलं तरी अजूनपर्यंत शिरछेद केल्यानंतर ते शिर जोडण्याकरता तंत्रज्ञान अजून अवगत नाही. पण शंभू महादेवानं मुलाचा शिरछेद केला आणि गजासुराचं शिर आणून त्या मुलाला बसवून ते जिवंत केलं होतं. हे तत्वज्ञान आहे, हे अध्यात्म आहे, हे संशोधन ज्ञानेश्वरीतलं आहे, काशीखंड ग्रंथातलं आहे. महाराज इथपर्यंत अजून तंत्रज्ञान गेलं नाही. मला सांगायचं पार्वती आईसाहेबाला आनंद झाला. पार्वती आईसाहेब म्हणले, बाळा आपलं नाव. त्यानं काही सांगितलं नाही, तुम्ही विष्णूचा अंश आहे, काय हरकत नाही. आणि विष्णूचा अंश आहे म्हणून ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला पार्वतीला आनंद झाला. आता मी माझ्या अंगाची मळी काढलेली आहे, मी आंघोळ करूस तर तू फक्त दरवाजामध्ये थांब. आणि मग त्या मुलाच्या हातामध्ये काठी दिली. मूल दरवाजामध्ये थांबलेलं आहे. खबरदार, शंभू महादेव आलेच. जुन्या काळामध्ये एक सावळ्या नावाचा मुलगा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरची राखण करायची. 10-12 वर्षाचा मुलगा बापामध्ये. आणि त्याला सांगितलेलं होतं दरवाजा 6 वाजताच बंद करताना सकाळी 6 वाजताच उघडायचा, मध्ये आधी उघडायचा नाही. त्याने दरवाजा 6लाच बंद केला. पण दरवाजा बंद करायच्या अगोदरच राजे 4 वाजता दरवाजातून बाहेर पडलेले होते. 6 वाजता दरवाजा बंद केल्यानंतर 8 वाजता राजे घोड्यावर बसून आले वेश बदलून. आणि त्या मुलाला सांगितलं, उघड दरवाजा, मला गडावर जायचा आहे. 12-14 वर्षाचा पवार सांगत होता, जमायचं नाही, मालकाचा हुकूम आहे. इमानदारी त्याच वेळेला गेली. अरे उघड, नाही उघडणार. टाच मारून घोडा माझा घेऊन जाईन ताणून मी आणि दरवाजाला धडक देऊन दरवाजा उघडेल. एवढं 10-12 वर्षाचं पवार हातामध्ये असा बहला घेतला आणि राजाला म्हणतोय, खबरदार, जर टाच मारून झालं पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे, हे हाडही माझे लेचे पेचे नसे, या नसा नसातून हिम्मत बाजी असे. खबरदार. शंभू महादेव तपश्चर्या करून आले आणि दरवाजापाशी आल्यानंतर मुलाला म्हणले, जाऊ दे मला. त्यांनी सांगितलं, जायचं नाही. आमच्या आईसाहेबांनी सांगितलं, सोडा. अरे घर माझं, झोपडी माझी, माझ्या झोपडीत मला तसलं काही कळत नाही. जरा थोडीशी झटापट झाली. शंभू महादेवानं त्रिशूळानं त्या मुलाचं मुंडकं उडवलं. शंभू महादेव आत गेले. आईसाहेबांची आंघोळ झाली होती. आईसाहेबांनी विचारलं, कसं काय तुम्ही आत आला? ते होतं एक पिल्लू उभा राहिलेलं, त्याला येऊन दिलं नाही, पण त्याचं मुंडकं उडवलं मी आतून. आलं म्हणल्याबरोबर आईसाहेबांनी जमिनीवर अंग टाकलं, रडायला सुरुवात. माझ्या बाळाला तुम्ही मारलं.
तुझं होतं का अमुक होतं का तर लगेच शिवगण बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं बघा जो प्राणी दिसल त्याला धरून आणा त्याचा मुंडक काढा आणि आणून ह्या बाळाला बसवा. आता काय अशी हुकुमाना सांगणारी माणसं कोणाला धरून आणते काय सांगता येत नाही. त्यांच्या मी डोक्यात यायला पाहिजे होतं ही माणूस आहे म्हणल्यावर माणूसच धरला पाहिजे पण त्यांनी तसला नाही विचार केला. अशी सांग का मी बरीच म्हशीला पाणी दाखवून आण पाजणार नाही दाव धरणार हातात वाफ्यापाशी नेणार म्हशीला म्हणणार बघ पाणी महागाई घेऊन कशात ते गेले ते गजासूर होता त्या गजासुराला मारलं त्याचं शिर कापलं आणि शंभू महादेवापाशी गेले. ते महादेवानं त्या मुला बसवल्याबरोबर तो मुलगा जिवंत झाला. देवगुरु बृहस्पतीने सांगितल्याप्रमाणे विष्णूनच गणपतीच्या रूपाने अवतार धारण केलेला सगळ्या देवानं आपापली आयुध दिली आणि हा गंडकी नगरीच्या राजाचा मुलगा जो सिंधुरासुर होता त्याला मारण्याकरता त्रेतायुगामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्येच गणपती बाप्पानं पार्वतीच्या पोटी अवतार धारण करून त्या सिंधुरासुराला मारलं. हा विशेष जेव्हा तुकाराम महाराजांच्या लक्षात येतो तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात जसं त्या सिंधुरासुराला मारण्याकरता अवतार धारण केला तसंच अंबरीश राजाला दुर्वास ऋषीनं त्रास द्यायला सुरुवात केली त्याही वेळेला तुम्ही अवतार धारण केला. अंबरीसाठी तुकाराम महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दिलेलं आहे. तुझा भक्त अंबऋषी त्याशे गर्भवास सुशेषी अंबऋषीसाठी घेतली आळीन 10 गर्भवास सोशी वनमाळी असं म्हटलेलं आहे.
10च्या 10 अवतार भगवान परमात्म्याने भक्ताकरता घेतले. का बरं घेतले असा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला भक्ताशिवाय नामस्मरण करणारा दुसरा कोणी नाही. त्याच्याकरता म्हणून महाराज म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजन. आणि दुसरं कारण अतिशय महत्वाचं जर काय असेल तर जगामधला धर्म नाही होऊन देऊ नये याच्याकरता सामान्य जीवांच्या वरती भगवंताचं असलेलं प्रेम. म्हणून महाराज म्हणतात धन्य तुझं कृपा सिंधू आपुला तू साथ करीत. राम रक्षेमध्ये श्लोक अतिशय सुंदर आहे. लोकाग्राम वदनरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. तुकोबराय म्हणतात देवा तू कृपा करुणा सिंधू ओशी माय बापाचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवबंधू काळबास शरणंगदा वज्र बंजर बलिदाना तोदर सकळ देवा अगोचर होची अविकार अविनाश असं म्हटलेलं आहे. त्याच अर्थानं भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत अर्जुनाला म्हणतात सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहम तु सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि अहम मृत्यु. या सर्वांचं कारण जर काय असेल तर तुका म्हणी तुझ वर्णिली पुराण होय नारायण दया सिंधू. पुराणानं वर्णन केलंय भगवान परमात्मा तो माऊली होऊन मायाळा किती गोड उपमा दिल्या भगवान परमात्म्याला. ही कशात आहे माहिती का कान्होबा महाराजाचं देवाचं भांडण आहे आणि त्या प्रकरणात ही अभंग आहे. तेव्हा कान्होबा महाराजानं दगड उचलला आणि भगवंताला म्हणले माझा दादा जर नाही आणून दिला तर तुझं पाय फुलल्याशिवाय राहत नाही. आणि तेवढ्या वेळामध्ये मुळीवाला मंदिराच्या बाहेर उभा राहिला जय हरे कान्होबा महाराज काय चाललंय. देवाचं पाय फुडतो म्हणलं माझा दादा घालवला येणार. आणि ही मुळेवाला म्हणतोय अरे दादा आता भामचंद्राच्या डोंगरावर भजन करतोय दगड महाग टाकून दिला. मग कान्होबा महाराज म्हणतात तू मावली होडी माया पाण्याहुनी पातळ चंद्राहुनी शीतळ कल्लोळ इतका देव करुणावंत आहे. हा सर्व विषय तुकाराम महाराजांच्या लक्षात आल्या म्हणून तुकोबराय म्हणतात धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्करी एक ज्ञानेश्वर अवकाश अभंगाचं चिंतन असंच असेल का माझं मत याच्यापेक्षा वेगळं असू शकतं योग्य असेल. काय गरज नाही हो सगळं घरदार काम धंदा सोडायचा आणि इथपर्यंत यायचं काय कारण आहे. धर्म कशाला म्हणावं त्याच्याकरता मी आतापर्यंत जे बोलत होतो त्यात अति उच्चतम कोटीची अवस्था आहे. भगवंतावरती प्रेम करणं याच्याशिवाय दुसरा धर्म नाही. तुम्ही करताय हे शुभ कार्य तुम्हाला आमच्या कुटुंबाची शुभेच्छा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. या
पाहिलं
पूजन महादेवाय नमः